ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। समितीनं खरं तर राजकीय दबावापोटी अहवाल बदललेला आहे असं आयएमएनं म्हटलेलं आहे। तो उपचारच केले नाहीये, त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका कसा, असं देखील आयएमए यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्या अहवालावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं खरं तर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा जो अहवाल आहे तो समितीनं राजकीय दबावापोटी बदललेला आहे असा आरोप आयएमएच्या वतीने करण्यात आला। तो उपचारच केले नाहीये, त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका कसा, असा सवाल आता आयएमएने विचारलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती आहे? आयएमए जे प्रश्न आता उपस्थित करते की कशा प्रकारे हलगर्जीपणाचा ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? मेघना, इंडियन मेडिकल असोसिएशनने आता घैसास यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा निषेध केलेला आहे आणि आयएमए पूर्णपणे सुश्रुत घैसास यांच्या बाजूने आहे आणि त्या बाजूनेच लढणार असं सुद्धा आयएमएच्या अध्यक्षांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। काल जो घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये हलगर्जीपणाचा ठपका त्यांच्यावर ससूर रुग्णालयाच्या अहवालात ठेवण्यात आलाय। मात्र अहवाल राजकीय दबावपोटी बदलण्यात आला असं सुद्धा आयएमएचं म्हणणं आहे आणि त्यामुळे इथून पुढे जी कायदेशीर कारवाई असेल ती आयएमए घैसास यांच्या बाजूने लढेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण या संपूर्ण अहवालाचा निषेध सुद्धा त्यांनी केलेला आहे। जर ईश्वरी भिसे यांच्यावर डॉक्टर घैसास यांनी उपचारच केले नाही तर त्यांच्यावर कोणत्या आधारे कलम लावण्यात आलेला आहे असं सुद्धा सवाल आयएमए कडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जरी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी आता इंडियन मेडिकल असोसिएशन जी डॉक्टरांची संघटना आहे ती मात्र घैसास यांच्या बाजूने आपल्याला असलेला पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात आता आयएमएने सादर केलेल्या अहवालावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।